नमस्कार. अगोदरच्या लेक्चरला आपण लॉजिकचे बेसिक कन्सेप्ट, ट्रूथ टेबल कसा तयार करायचा, लॉजिकल कनेक्टिव्हज कोणते आहेत ते पाहिलं होतं. आता आपल्याला ट्रूथ टेबल्स रिलेटेड दुसऱ्या टाईपचे प्रॉब्लेम पाहिजे. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे काय? ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू. शेवटच्या कॉलममधल्या सगळ्या एंट्रीज जर ट्रू दिसल्या, सगळ्या एंट्रीज जर टी 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 आलं तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. शेवटच्या कॉलममधल्या सगळ्या एंट्रीज जर फॉल्स आल्या, एफ 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 एफ, तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. आणि दिलेला स्टेटमेंट पॅटर्न मिक्स असेल, काही फॉल्स आलं, काही ट्रू आलं, म्हणजे टॉटॉलॉजी पण नाही आलं, कॉन्ट्राडिक्शन पण आलं, नाहीतर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन असेल तर त्याला म्हणायचं कॉन्टिजन्सी. ट्रूथ टेबल कसे तयार करायचे, 4 बेसिक रूल आपल्याला अगोदर शिकलो, त्याच्यावरून ट्रूथ टेबल तयार केले. सगळ्यात अगोदर काय घ्यायचं असतं? स्टेटमेंट. त्याच्यानंतर जर निगेशन असलं तर निगेशन, लेफ्ट साईडनी 1 बाय 1 ब्रॅकेट, आणि शेवटला पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट. ट्रूथ टेबल आपण अगोदर जसा तयार केला तसाच तयार करायचा, त्यात कोणताही बदल नाही. अगोदर स्टेटमेंट, निगेशन असलं तर त्याच्यानंतर 1 बाय 1 ब्रॅकेट, शेवटला पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट. फक्त फरक काय आहे की शेवटचं सगळं टी 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 दिसलं तर टॉटॉलॉजी, शेवटला सगळं एफ 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 दिसलं तर कॉन्ट्रडिक्शन, आणि मिक्स असेल तर त्याला म्हणायचं कॉन्टिजन्सी. हे लिहून घ्या. आता पेपरला क्वेश्चन येतो कसा? एक्झामाइन दी गिवन कंपाउंड स्टेटमेंट, गिवन कंपाउंड स्टेटमेंट, गिवन कंपाउंड स्टेटमेंट इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन और कॉन्टिजन्सी. हे आहेत का चेक करा. म्हणजे दिलेला स्टेटमेंट पॅटर्न कोणता आहे ते चेक करा. समजा असं आलं, P implies Q and Q implies P. हा स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला चेक करायचा. तर सगळ्यात अगोदर काय करायचं? ट्रूथ टेबल हा असा प्रिपेअर करायचा. त्याचा आन्सर बघा. वी प्रिपेअर ट्रूथ टेबल. काय लिहायचं? सगळ्यात अगोदर स्टेटमेंट कुठलं दिसतंय? P, दुसरं Q. निगेशन आहे का ह्याच्यात? कुठं नाही दिसत, मग निगेशन नाही लिहायचं, हे नाही येणार. लेफ्ट साइडनी 1 बाय 1 ब्रॅकेट, इकडून बघितलं तर हे पहिलं ब्रॅकेट आहे लेफ्ट साइडनी, P implies Q. हे संपलं. दुसरं ब्रॅकेट कुठलं आहे? Q implies P, हे ब्रॅकेट आहे. संपलं. मग पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट, P implies Q and Q implies P. टोटल किती स्टेटमेंट आहे? 2. म्हणजे पॉसिबिलिटी किती येतील? 4. कोणत्या कोणत्या 4? टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. हे असं का लिहायचं ते अगोदरच्या लेक्चरला सांगितलंय. P implies Q. आता कंडिशन तुम्हाला माहिती पाहिजे कनेक्टिव्हच्या. P कडून Q कडे बघायचंय. इम्प्लिकेशनची कंडिशन काय असते? पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स असलं तर फॉल्स, नाही तर सगळं ट्रू. पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, ट्रू. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, फॉल्स. फॉल्स ट्रू, ट्रू. फॉल्स, फॉल्स, ट्रू. Q implies P. Q कडून P कडे बघायचे. आता Q पहिलं आणि P दुसरं. पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, ट्रू. पहिलं फॉल्स, दुसरं हे ट्रू. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, फॉल्स. हे दोन्ही काही ट्रू. हे इम्प्लिकेशनच्या वगैरे लॉजिकल कनेक्टिव्ह व्यवस्थित माहिती पाहिजे. त्याचे ट्रूथ टेबल कसे लक्षात ठेवायचे ते सांगितलं. आता काय? अँड. कशा कशाचा अँड? ह्या दोघांचा अँड म्हणजे गुणाकार. 1 into 1 1 म्हणजे ट्रू इंटू ट्रू ट्रू. 0 into 1 0 म्हणजे फॉल्स. 1 into 0 म्हणजे ट्रू. हे किती? 0 फॉल्स. 1 into 1 1. आता हे शेवटचं सगळं बघा. शेवटच्या सगळ्यातलं टी 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 दिसतंय का? हे जर टी 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 आलं असतं, 3 स्टेटमेंट दिले असतील तर 8 वेळा येईल, काय फरक नाही. सगळं टी टी दिसतंय का? नाही दिसत. सगळं एफ एफ दिसतंय का? नाही दिसत. मग मिक्स दिसतंय. म्हणजे काय झालं? ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर नायदर ट्रू नॉर फॉल्स. म्हणजे सगळं टी पण नाही आणि सगळं एफ पण नाही. देअरफॉर दिलेला स्टेटमेंट कुठलं आहे? P implies Q and Q implies P is contingency. सगळं टी टी दिसलं असतं तर काय आलं असतं? ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू
देअरफॉर हे काय आलं असतं टॉटॉलॉजी, सगळं एफ एफ आलं असतं, तर हे काय आलं असतं कॉन्ट्रॅडिक्शन. असा कुठलाही प्रॉब्लेम नंतरची जी एक्सरसाइज आहे 1.2 मधला क्वेश्चन सेकंड ते असं सोडवायचं. ट्रूथ टेबल ते 4 रूलनीच सोडवायचं आहे. अगोदर स्टेटमेंट, नंतर निगेशन, नंतर 1 बाय 1 ब्रॅकेट, शेवटला कंपाऊंड स्टेटमेंट. फक्त एवढं एक वाक्य हे नवीन आहे, एवढंच वाढेल की शेवटला सगळं टी दिसत असेल तर टॉटॉलॉजी, सगळं एफ दिसत असेल तर कॉन्ट्रडिक्शन, मिक्स दिसत असेल तर कॉन्टिजेन्सी. जरूर. असेच बाकीचे प्रॉब्लेम सोडवायचे. आता आपल्याला पुढं काय पाहिजे आहे त्याच्यात आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स, त्यातलाच एक टॉपिक लॉजिकल इक्विव्हॅलन्स. म्हणजे लॉजिकली बरोबर आहे का ते प्रूव्ह करायचं. त्याच्यासाठी काय करायचंय, अगोदर ट्रूथ टेबल काढायचा. जसा आपण ट्रूथ टेबल काढतो तसा, आणि वरती त्या ट्रूथ टेबलला वरती कॉलम नंबर द्यायचा. काय द्यायचे, कॉलम नंबर द्यायचा. कसं बघा, असं आलं प्रूव्ह दॅट. क्वेश्चन कसा येतो, प्रूव्ह दॅट P implies Q, किंवा असं लिहितो P बाय कंडिशनल Q इज इक्वल टू P implies Q अँड Q implies P. आता हे प्रूव्ह दॅट आहे. काय प्रूव्ह दॅट आहे, P बाय कंडिशनल Q इज इक्वल टू P implies Q अँड Q implies P. आता ह्याला म्हणायचं इक्विव्हॅलन्स. बरोबर. हे करायचं असेल तर कसं करायचं, ट्रूथ टेबलच तयार करायचं. काय तयार करायचं, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी 4 बेसिक रूल. कोणते कोणते, अगोदर स्टेटमेंट किती आहेत, पी क्यू तेवढेच दिसते. म्हणजे काय आलं, पी नंतर काय क्यू. निगेशन आहे का ह्याच्यात, कुठं नाही, असलं तर घ्यायचं, नसलं तर 1 बाय 1 ब्रॅकेट. लेफ्ट साईडने बघा, लेफ्ट साईडने पहिलं ब्रॅकेट हे होईल पी बाय कंडिशनल क्यू, त्याचं काम झालं. दुसरं ब्रॅकेट हे होईल पी इम्प्लाइज क्यू, हे झालं. नंतर हे ब्रॅकेट आहे क्यू इम्प्लाइज पी, नंतर हे अख्खं ब्रॅकेट येईल मोठं ना, मग ते ब्रॅकेट घ्या पूर्ण. काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. आता हिकडची बाजू पूर्ण वेगळी, इकडची बाजू पूर्ण वेगळी. ही एलएचएस, ही आरएचएस. मग ते शेवटला अख्खं बरोबर चिन्ह एकत्र नाही घ्यायचं, हे वेगळं घ्यायचं, हे वेगळं घ्यायचं. फक्त काय सांगितलं मी, वरती कॉलम नंबर द्यायचे. वरती एक रो वाढल, म्हणजे हे जे पी क्यू लिहिले ना त्याच्यावरती कॉलम नंबर 1 2 3 4 5 6 कंपल्सरी द्यायचं. बरोबर चिन्ह आला असं लॉजिकचं, प्रूव्ह दॅट म्हणून, तर वरती कॉलम नंबरच द्यायचे. बाकी ट्रूथ टेबल तसाच तयार करायचा. किती स्टेटमेंट आहेत, 2. पॉसिबिलिटी किती येतील, 4. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. ही सिक्वेन्स बदलायची नाही. पी बाय कंडिशनल क्यू, बाय कंडिशनलची ऑपरेशन काय असतं, काय करायचंय, सेम दिसलं तर ट्रू, नाही तर फॉल्स. सेम आहे का, सेम आहे. हे आहे का, नाही, मग फॉल्स. हे दोन्ही सेम आहे का, नाही, मग फॉल्स. हे दोन्ही सेम आहे का, आहे, ट्रू. पी इम्प्लाइज क्यू, पी कडून क्यू कडे बघायचं. इम्प्लिकेशनची कंडिशन काय, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असलं तर फॉल्स, नाही तर ट्रू. पहिलं ट्रू दुसरं ट्रू, ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, फॉल्स. पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, ट्रू. हे दोन्ही पण काही ट्रू. क्यू इम्प्लाइज पी, क्यू कडून पी कडे बघायचं. पहिलं ट्रू दुसरं ट्रू, ट्रू. पहिलं फॉल्स दुसरं हे पण ट्रू. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. बघा इकडे क्यू पहिलं पी दुसरं, पी क्यू इम्प्लाइज पी आहे, हे काही फॉल्स आणि हे दोन्ही काही ट्रू. अँड आहे, अँड म्हणजे ह्यांचा गुणाकार. 1 × 1 1 म्हणजे ट्रू, 0 × 1 0 म्हणजे फॉल्स, 1 × 0 0 म्हणजे फॉल्स, 1 × 1 ट्रू. आता आपल्याला हे दोन प्रूव्ह करायचं होतं ना. पी बाय कंडिशनल क्यू किती नंबर कॉलमला आहे, 3 नंबर. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी किती नंबरला आहे, 6 नंबरला. कॉलम नंबर 3 आणि 6 बघा. टी एफ एफ टी, टी एफ एफ टी सेम दिसतंय ना. मग काय लिहायचंय, फ्रॉम ट्रूथ टेबल, फ्रॉम ट्रूथ टेबल कॉलम नंबर 3 and 6 आर आयडेंटिकल. सेम लिहिलं तरी चालेल.
कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 6 सेम आहे, मग ह्याचा अर्थ हे दोन्ही सुद्धा सेम असेल. देअरफॉर P बाय कंडिशनल Q इज इक्वल टू P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलंट जरी आलं तरी फक्त वरती कॉलम नंबर लिहायचे. टोटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन कॉन्टिजेन्सी जरी आलं तरी हाय असंच तिघांना पण. प्रिपेअर ट्रूथ टेबलला ट्रूथ टेबल तसाच काढायचा, टोटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन कॉन्टिजेन्सीला ट्रूथ टेबल तसाच काढायचा, लॉजिकल इक्विव्हॅलन्सला ट्रूथ टेबल तसाच काढायचा. फक्त इक्विव्हॅलन्स जर आलं तर वरती कॉलम नंबर लिहायचे. का कॉलम नंबर लिहायचे? कारण ते दोन कॉलम आयडेंटिकल येतात व त्यामुळे नंबर लिहावे लागतील आणि त्याच्यानंतर ते काय होईल? प्रूफ. म्हणजे आता जी पुढची एक्सरसाइज आहे त्याच्यातले ते दोन्ही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होते. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 लिहून घ्या आणि काही डिफिकल्टी आल्यास तर फोन करा.